नमस्कार मित्रांनो, सुरेश दातीलकर या ॲग्रिकॉल यूट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आता 5:30 वाजता अड्ड्यामध्ये आले आणि 5:30 वाजता अड्ड्यामध्ये गर्दी खूप जास्त झाली आहे आणि सावली पण आहे, कॅप पण नाही. समोरच्या दीपूने आताच मुलाखत घेतली आपल्या DSP ग्रुपच्या सरपंचची. तर सरपंचने आताच गुलाल घेतलेल्या, सोबत होता विमान आणि मस्त एक छान अशी गाडी झाली. तर चला आणखी तुम्हाला नंदी दाखवतो. आज व्हिडिओ एकदमच छोटी असणार आहे कारण का लेटच झालो आहे. तर चला राग कंटिन्यू एकदम, आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, समोरच योगी 22 आणि काशी निघलेली आहे. आकाशदा पण आहे. लास्ट टाइम मुलाखत राहिली होती आकाशदाची. मित्रांनो, तुमच्या समोर आहे बाजी 1001 आणि आज देखील शर्यत जिंकलेला बाजी. तर मी आज मथुरला बघायला गेलो, त्याची मुलं आपल्याला बाजीची शर्यत कव्हर करताना आली आणि गोठ्यावरती शुभम दादा पण नव्हता, त्याची मुलं तिथला पण शूट राहिला. तर नक्कीच येणाऱ्या काही दिवसानंतर आपल्याला मथुर बघायला भेटेल मैदानामध्ये आणि 1-2 दिवसानंतर नक्कीच मथुरची भेट देखील घेणार आहे. तर सध्या बघा बाजी एकदम तुफान वेगाने पळतोय, बाजी 1001 आणि काही दिवसानंतर आपल्याला घाटावरती पण बघायला भेटणार आहे. मित्रांनो, खुटारीचा सोने निघालेल्या शर्यतीसाठी आजचा पहिरा असणारे पालेगावचा बादल. मैदानामध्ये लेट आलोय त्याच्यामुळे जास्त शूट नाही जमणार आहे आज. बघा 50 नंबरचा आपला बटन पण आलेला आहे आणि बऱ्याचशा शर्यती जिंकताना तर आपला बटन आहे आणि इकडे आपला संकेत आहे. मित्रांनो, जिंकल्याच्या नंतर वडापाव, बिचाऱ्यांना भूक लागली, जेवलं नाही काही, जेवलं ना, बैलाच्या मागे लय मेहनत केली आणि आता वडापाव खाताना. तर यानं जास्त त्रास न द्याव. भाई शेवल भाई, काय नाव तुझं? विघ्नेश म्हात्रे. आणि आपल्या नंदीचं नाव काय? नंद्या. कुठल्या गावचा? कामोडे गाव. ओके. तर कुठल्या साईडनं पडला तर आणि काय खासियत आपल्या बैलाची? आज उजव्या खांद्याशी पळाला. ओके. आणि उजवी साईड होती आमची. ओके. मग याच्या व्यतिरिक्त आणखी दुसऱ्या खांदीला पण पळवलेला आहे का? हा, चारही खांदी पळाला. चारही खांदी एकदम फिट का? मग याचा बेस्ट खांदा म्हणजे सगळ्यांना ते खांद्याला जास्त पडला तसं कुठला? डावे खांद्याशी पब्लिक. ओके. डावीला पब्लिकनी पळाला म्हणजे बैला बरीचशी घाबरतात. नंद्या पळत आहे का बोलायचं तुला? चांगलं वाटतं का नाही? लय चांगलं वाटतं. कारण का पब्लिकला पारून पळायचं म्हणजे प्रत्येकाला जमन आहे. आणि पब्लिकला जर आपण म्हणजे आपल्या बैलांनी संभळल्या ना तर एकदम शर्यत विजय होते. आज गुलाल घेतला, कसं वाटतं तुला? आज खूप चांगलं वाटलं आम्हाला. आणि पैरा वगैरे कोण होता? पहिला तो ओव्याचा होता, तो आता इंजन होता. ओके. वय काय असेल बैलाचं आपले? 4 आहे. ओके. मग पैरा आपला फिक्सच असतं का कसा? नाही, फिक्स नसतं. ओके. म्हणजे कोणला चांगला पळत असेल पैऱ्यासाठी विचारलं तर तुम्ही देऊ शकता ना? मित्रांनो, नक्कीच आपण या नंदीची थोडीफार माहिती घेतली आणि नक्कीच तुम्हाला जर पैरा वगैरे करायचा असेल भाऊच्या कॉन्टॅक्ट करा. कुठलं गाव बोललं भाई? कामोडे गाव. ओके, कामोठ्याचा. तर भाई आहे मस्त. इकडं वडापावचं घास मरतं बिचारा का भाई, तुला त्रास नाही देत? मित्रांनो, इथे भारत आणि सुंदर म्हणजे आपले जे सप्त हिंदी केसरी ते नाही, यांचाच घरचा साथ आहे. त्या साईडला भारत आणि या साईडला सुंदर. आणि भाई नाव कर तुझं? अंकित. कुठून आलेस? भारत सुंदर अगोदरपासून नाव आहेत का तुम्ही ठेवल्या? ती अगोदरपासून आहेत का? मग तुला माहित आहे भारत सुंदरनी घाटा आपले धुमाकूल घातलेला, तसे आपलं मुंबईला धुमाकूल घालता का? आज शर्यत जमली का नाही? नाही शर्यत जमली. कसं बिनजोडला असताना का शर्यती अशाच जमवता तुम्ही? ओके. मग काय यांची कामगिरी, किती शर्ती केल्या तुम्ही या सीझनला, काय आठवतं का? नाही का? पण गुलाल घेता ना मैदानानं आल्यावर. ओके. खूप भारत कुठल्या साईडनं पडला तर? उजवीन पब्लिकने पडला तर भारत. आणि सुंदर आतून ना, म्हणजे दोन्ही आपला उजवीनच पडला तर. मग डावीने काव पळवलेली आहे का नाही? ना, कधीच नाही ना. मग कुठल्या गावची बोलली तू? ओके, दावडी गावचा. दावडी गावान आणखी पण तुमची बैल आहेत, मग तू यांच्याच सोबत असतं का आणखी बैल असतं त्यांच्या सोबत पण असतं? ओके. मग तुमचीच आहेत का? कोणची नावानं गाडी बोला ती आपली? रियांश. ओके. पैरा फिक्स असतं का आपला? पैरा फिक्स नसतं का? कवा कोणी पैरा वगैरे मागला तरी म्हणते का? शाळा वेळेला जातच का नाही? जातच ना. आता सुट्ट्या लागल्या का? पास होशील का? झालं पास? कितवीला झालास? ओके. मग फक्त शर्तीनंच येतं का आणखी दुसरा कुठला क्रिकेट खेळतेस का नाही? तू खेळते का? मग टीमला कुठले सपोर्ट करतेस तू? मुंबई इंडियन्स. मग आता मुंबई इंडियन्स सध्या आपण फक्त बॅकफूट लाव. हार्दिक पांड्या कॅप्टन पटतं का ना तुला? हां नाही? कारण
मग कोण पडतं तुला? रोहित शर्मा. आता 10वे नंबरला का बोलशील? आता या वर्षी तर क्वालिफाय होईल काय? नाही वाटणार. तर खूप सारे शुभेच्छा तुला आणि तुमच्या नंदीला पण. 50-50 नंबरचा ब्रँड वर्धन आपला रेडी होते शर्यतीसाठी आणि नेहमीप्रमाणे आपला पहिरा असणारे महबूब 8001. तर त्या दिवशी पण मैदानाला पळाला होता 2-3 दिवसाआधी आणि परत आता वर्धन थोडंसं अग्रेसिव्ह झाले आणि दुसरा पण झाले. त्याच्यामुळे आता पळवणं ओके, कारण का आदातमध्ये थोडंसं कमी पळवलं जात आहे. वर्धन महबूब ज्या मैदानामध्ये असते त्या मैदानामध्ये जिंकण्याची प्रोबॅबिलिटी थोडीशी जास्त असते, कारण का ही गाडी देवाने जुळवून दिलेली आहे आणि ही गाडी एकदम मस्त पळते. तर सज्ज करतात शर्यतीसाठी मित्रांसमोर ते महबूब 8001 आणि याच्याबद्दल बोलावं तर तेवढं कमी आहे, कारण का येणारे काही दिवसापूर्वीच आपण लखनसोबत पैरा बघितला होता आणि 1 नंबरचा मानकरी ठरला होता लखनसोबत. ज्या नंदीसोबत पळण्यासाठी हजारोची लाईन लागलेली असते त्या नंदीसोबत आपला महबूब 8001 पळालेला आणि एकदम मस्त पळालेली गाडी 1 नंबरचा मान मिळवला. तर येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला घाटावरती नियोजन बघायला भेटेल महबूबचा. मित्रांनो, एवढे लेट आल्यावर काहीच नंदी दाखवू शकतो, जेवढे होतील तेवढे दाखवता. 4-5 मिनिटाचा व्लॉग असेल तर नक्की एन्जॉय करा. यावेळी थोडंसं कमी असणार, कारण का कामावरती गेलो, कामावरनं सुट्टी नाही दिली आणि आलेलो मैदानात. तर चला जाऊया आणखी नंदी बघूया. आपल्याला नंदी दिसतात का? समोरच आहे महेश पण आहे. तर महेशला विचारता कोणकोणते नंदी आलेत, पण तो सांगत नाही. बोलतं माझं कंटेंट सोडशील म्हणून तो मला सांगत नाही कुठे कुठे नंदी बांधल्या. तर मित्रांनो, मया भेटले, मयाला पण काहीतरी बोलायचं. मी याला प्रत्येक नंदी सांगितलं कुठं आहे, पण सगळे नंदी गेलात आता सुट्टीवर. ज्यांचे शर्यती जमल्यात ते सगळे सुट्टीवर गेलात. तर मग भाईला बैला नाही भेटली तर माझी काय चुकली? लेट येवायला कोणी सांगता? लेट म्हणजे कामावले सुट्टी नाही भेटली बाई. कामाचा माणूस आहे जाऊन. चला 4-5 अंडभाव खाऊ, 5 सरबती 5, बाकी काहीच नको. आणि आता आपल्याला कुठली वर्धनची शर्यत लागले आणि सुटणार ती नक्की आपल्या चॅनलवर जाऊन बघा, पडलेली आहे ऑलरेडी. मित्रांनो, हळूहळू का म्हणून खिडकाली अड्डा फेमस होत चालला आहे. समोरच बघा एकदम मस्त टेपा वगैरे बनवले. माया होय ना, नुसतं बाजूमध्ये नाही येतं. बघा किती पब्लिकसाठी एकदम टेपा बनवले. इथनं तुम्ही हायर ग्राउंडमधनं शर्यती बघू शकता. बटन निघला शर्तीसाठी. पंकज शेट, मित्रांनो, आपला मित्र सुजित बिचारा आज सकाळपासून त्यांचा सगळा, त्याच्यामुळे बघा कसा बसलाय. नाद नाही त्याचा. ना दया शेट पण आहे, दया शेट आहे, सगळे आहेत आणि नाद नाही माहिती तिचा. मित्रांनो, आपले समालोचक देखील आहेत, मामा आहेत माझ्या मुलं. धन्यवाद मामा. मित्रांनो, गुलाल घेतलेला आहे वर्धन आणि महबूबने. मस्त संध्याकाळ झाली, बिचारे सगळे फोटो करतात. आपण थोडासा लेट आलो, गुलाल वगैरे लावून घेतले. बाबा यो